टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे कोल्हापूरचं CPR हॉस्पिटल हे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे येते, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं आणि अत्यंत आवश्यक अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचं ते हॉस्पिटल आहे। त्यामुळे इथं जर अशा पद्धतीची अनियमितता झाली असेल तर गुन्हा दाखलच नाही तर त्याच्यावर कारवाईसुद्धा तात्काळ होण्यासाठी आपण सूचना देऊ। मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आहे तो प्राप्त सरकारला झाला, मात्र काल जो अहवाल आला त्या पद्धतीनं रुग्णालयाला दिलासा देण्याचा प्रयत्न होतोय असा एक आरोप। मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीची अनियमितता होणे किंवा पेशंटला त्रास होणे यासाठी ज्या काय राज्य शासनाच्या तिन्ही विभागाकडून आपले अहवाल येतील आणि त्या पद्धतीनं कारवाई होईल हे असं यापूर्वीसुद्धा आम्ही सांगितलं आहे। यामध्ये ट्रस्ट ॲक्ट खालची ही संस्था असल्यामुळे साहजिकच त्याच्याबद्दलचा रिपोर्ट्स, दुसऱ्या बाजूला DMR ससून हॉस्पिटलच्या लोकांनी सुद्धा चौकशी केली आणि आरोग्य विभागाच्या या तिन्ही विभागाच्या चौकशीनंतर त्याच्यावरती कारवाईसाठी राज्य शासनाच्या वतीनं कारवाई केली जाईल। थोडक्यात जो अहवाल आला अशा प्रकारची चर्चा होते त्याच्यामध्ये क्लीन चिट आता संशय व्यक्त केला जातोय शरद पवार गटानं याबाबत कोर्टात याचिका देखील दाखल करणार असल्याचं म्हटलंय आणि ईडी एकतर मंगेशकर रुग्णालयाची ईडी चौकशी करा अशी त्यांची मागणी तर करणारच आहे, मात्र ससूनवर देखील त्यांनी आक्षेप घेतले जर अपघात प्रकरणामध्ये जर ते रक्त बदलू शकतात तर अहवाल देखील बदलू शकतात, त्यामुळे संशय वाढलेला आहे। सगळ्यांचा आग्रह हा ज्या पद्धतीनं त्या दिवशी पेशंटला त्रास झाला त्या पेशंटला त्रास झाल्यानंतर ज्या संबंधितांनी याच्याबद्दल दिरंगाई केली असेल त्यांच्यावर कारवाई करा यासाठीच आहे। त्यामुळे मला असं वाटतं हे तिन्ही रिपोर्ट्स जे येतील त्या रिपोर्ट्सला आपण म्हटलं क्लीन चिट किंवा आणखीन काही असेल तरी तिन्ही रिपोर्ट्समधला जी काय ॲक्च्युअल फॅक्ट येईल आणि त्याप्रमाणे शासनाची कारवाई तात्काळ होईल। 3 रिपोर्टमधला कोणता रिपोर्ट सध्या आलेला आहे त्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? आता 3 विभागातल्या तिन्ही रिपोर्टला म्हणजे आरोग्य विभागाचा रिपोर्ट जो आहे तो आरोग्य विभागाच्या काय रूल रेग्युलेशन आहेत त्याच्यामध्ये काय अनियमितता झाली आहे त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दलचा रिपोर्ट जाईल। पार्ट सेकंड आहे की दुसऱ्या बाजूला ससूननं जे काय DMRच्या वतीनं त्यांची तपासणी केली आहे त्याचा रिपोर्ट जाईल आणि तिसऱ्या बाजूला राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागानं सुद्धा ही संस्था दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे ट्रस्ट ॲक्टखाली नोंदणी असल्यामुळं त्याबद्दलचा सुद्धा रिपोर्ट दिला आहे। तिन्ही रिपोर्टचं एकत्रीकरण करून त्याच्याबद्दलच्या कारवाईबद्दल शासन सूचना देईल। ससूनच्या ज्या अधिकाऱ्यांनी सगळे चौकशी अहवाल तयार केला त्यांची CDR तपासण्याची मागणी आता होते, कारण ज्या पद्धतीनं त्यांच्या आधीच्या प्रकरणामध्ये रक्त बदललं गेलं आणि आत्ताच देखील आरोप होते की शेवटच्या क्षणी काही त्यामध्ये अहवालामध्ये बदल केले गेले, त्यामुळे जे कोण अहवाल तयार करायला जे नियुक्ती केली गेली त्यांची CDR तपासाची मागणी शरद पवार गटाने मागणी करणं एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेणं हा लोकप्रतिनिधींचा, विरोधी पक्षाचा किंवा सार्वजनिक सामाजिक काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांची जबाबदारीच आहे। त्यामुळे निश्चितपणाने या गोष्टीची वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती शासन निर्णय घेईल। या चौकशी समितीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते, मात्र तुम्ही आरोग्यमंत्री म्हणून याबद्दल काय खुलासा? चौकशी समितीवरती प्रश्नचिन्ह तयार जरी केला असेल तरीसुद्धा या चौकशी समितीच्या माध्यमातून जे काही अनियमितता झाले असेल त्याच्यावरती कारवाई होण्याबद्दल योग्य ते आदेश या सगळ्या चौकशी समितीच्या तिन्ही रिपोर्ट्स नंतरच केली जाईल, कारण शेवटी ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवरती कारवाई करायची आहे त्यावेळी त्याची वस्तुस्थिती बघून कारवाई करायला पाहिजे ते होईल। आता थोडक्यात थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे, रिपोर्ट आला की नाही यार त्यामध्ये काय म्हटलं तर मुद्दा असं की 3 रिपोर्ट्स आहेत, 3 रिपोर्ट्स आपल्याकडे सबमिट झाल्यानंतर त्या संदर्भातला फायनल अहवाल येईल, तो साधारण कधीपर्यंत येईल आणि कशा? मला असं अपेक्षित आहे की या 2-3 दिवसांमध्ये तो यायला पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाईसुद्धा होण्याबद्दल ज्या काही सूचना मिळायला पाहिजे ते मिळतील। यावर्षी पर्जन्यमान आहे खूप प्रचंड आहे, आपला हा सगळा पुराचा पट्टा आहे। आलमट्टीच्या जी उंची आहे त्या संदर्भात काही कर्नाटक सरकारशी काही आपल्या राज्य सरकारचं समन्वय चालू झालेला आहे? आलमट्टीच्या विषयावरती यापूर्वीसुद्धा ज्या वेळेला केंद्र शासनानं म्हणजे विशेषतः पार्लमेंटमध्ये एक प्रश्न सांगलीचे खासदारांनी विचारला होता त्यावेळेला ज्या पद्धतीचं उत्तर दिलं त्यानंतर कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्र्यांना सूचना दिलेत आणि त्याप्रमाणे आलमट्टीच्या बांधकामाला महाराष्ट्र शासनाचा विरोध असणार आहे, कारण सांगली आणि कोल्हापूरच्या पुराला या आलमट्टीचा एकूणच येणारा महापूर जो आहे तो जबाबदार आहे अशा पद्धतीचे यापूर्वीचे निष्कर्ष निघालेत आणि याबद्दल आम्ही निश्चितपणानं केंद्र शासनाकडं आणि सुप्रीम कोर्टाचा जो काही स्टे आहे त्या सगळ्या प्रक्रियेला अजून गतिमान करणार आहोत। शालेय शिक्षणात हिंदी भाषा आता कंपल्सरी केली जाते, तुमच्या सूचनेची भूमिका काय असणार?
यापूर्वीसुद्धा म्हणजे मला वाटते कालपासून याच्यावरती चर्चा चाललेल्या आहेत. शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषेच्या सक्ती करण्याबद्दलचा किंवा त्याला कंपल्सरी करण्याबद्दलचा जो काय निर्णय आहे, देशपातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती हिंदी, इंग्रजी आणि मराठी ही आपली महाराष्ट्राची मातृभाषा आहे आणि मराठीवरती विषयी कुणाचाच आक्षेप असण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे हिंदी आता सर्वत्र राज्यात देशात सगळीकडे फिरताना हिंदीलासुद्धा प्राधान्य द्यावं हाच त्या पाठीमागचा उद्देश आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाचा मेळावा आणि मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं AI भाषण त्या ठिकाणी AIचा तंत्रज्ञानाचा वापर करून एक भाषण केलं गेलं, ज्यामध्ये एकूणच एकनाथ शिंदे असलेल्या यांच्यावर टीका बाळासाहेब ठाकरे करतायत असं दाखवलं गेलं त्या घडामोडीमध्ये. कसं बघताय? विधानसभेच्या कालच्या निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या पद्धतीनं दणदणीत विजय मिळाला आहे त्याच्यानंतरचं मोठं सर्टिफिकेट आपल्या सगळ्यांना कुठलंच असण्याची अपेक्षित नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती या जनतेनं विश्वास ठेवला आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो आणि लाखो कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे आता कुठल्या पार्टीनं काय करावं, कशा पद्धतीनं आक्षेप घ्यावं याच्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय हे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं आहे आणि दररोज होणारे पक्षप्रवेश, कल्पनेत आणि आपल्याला विश्वास बसणार नाही अशी अनेक मोठमोठी राजकीय अशी जबाबदार अशा पद्धतीची नेतृत्व ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्यावर विश्वास ठेवून येत आहेत ते बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देण्यापेक्षा पक्ष संघटन अजूनसुद्धा वाढवण्यासाठी आम्ही काम करू. चला, धन्यवाद.